आज धोक्यातील चालणे हे ढगात चालण्यासारखं वाटत होते. ढगात चालण्याचा भास, ढगात चालण्याचा अनुभव आज आम्हाला येत होता. तो या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई शिखरावरती. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते शिखर म्हणजेच कळसूबाई शिखर. 9 ऑगस्ट 2024 रोजी या शिखराला आम्ही भेट देण्याचे ठरवले. सकाळीच ट्रेनने प्रवास केला तो कसाऱ्यापर्यंत. कसारा या स्टेशनला उतरल्यानंतर उजव्या हाताला हा आपल्याला बोगदा लागतो. या बोगद्यातून सरळ आपण बाहेर पडायचे. बोगद्यातून बाहेर पडल्यावर खाली दिशेने अकोला गाडी लागलेली होती. अकोला गाडीने तुम्ही जाऊ शकता. त्या गाडीने पुढे गेल्यावर आम्ही बारी या गावामध्ये उतरलो आणि बारी या गावामध्ये उतरल्यानंतर पाऊस चालूच होता. थंडी थोडी लागत होती. त्यामुळे आम्ही तिथेच एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. गरम गरम वडापाव आणि घरून आणलेल्या आमच्या भाकरी या तिथे भरगच्च पोट भरून नाश्ता केला. कारण आपल्याला 1646 मीटर उंची असलेले कळसूबाई शिखर पार करायचे होते. पुढे जाण्यासाठी या बारी गावातूनच एक कळसूबाई गडाकडे रोड जातो. त्या गावातीलच रस्त्यामधून आम्ही पुढे आमचा प्रवास चालू केला. लांबूनच जे दृश्य दिसत होतं ते खूप छान होते. तिथे पुढे गेल्यावर 9 ऑगस्ट त्यामुळे आदिवासी दिन साजरा केला जात होता. त्या कार्यक्रमाचाही थोडा आस्वाद घेतला आम्ही आणि पुढे जायला निघालो. महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणजेच कळसूबाई. या शिखराला जवळजवळ 1860 पायऱ्या आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हे सर्वात उंच शिखर आहे. निसर्गाचा आस्वाद घेत आमचं चालणं पुढे चालूच होते. खूप सुंदर असे आल्हाददायक वातावरण होते. लोकांची शेतीची कामे झालेली होती. शेतकऱ्यांच्या बांधावरून वाट काढत आमचं पुढे चालणे चालू होते. थोडेसे अजून पुढे गेल्यावर तुम्हाला एक छोटासा ओहळ ज्याला आपण म्हणू शकतो तो दिसतो या ठिकाणी. तो ओहळ पार करून त्या साईडला आपल्याला जावं लागतं. परंतु जर पावसाचे प्रमाण जास्त असेल तर हा ओहळ आपण पार करू शकत नाही. कारण आपण बघू शकतो की आता पावसाचं प्रमाण कमी असलं तरी गुडघाभर पाण्यामधून आम्हाला त्या ओहळाच्या पलीकडे जावे लागले. त्यामुळे जर पाऊस जास्त असेल तर आपण त्या पलीकडे जाऊ शकत नाही. पाऊस कमी होण्याची आपल्याला वाट बघावी लागते. सुंदर निसर्ग, झाडी झुडपे, दुरून डोंगरावरून पाझरणारे वाहणारे धबधबे बघत आम्ही पुढे वाटचाल करत जात होतो. उत्साहवर्धक वातावरणामध्ये चालताना खूप मजा वाटत होती. मनाला आलेली मरगळ पूर्ण दूर होऊन गेलेली होती. थोडं अजून पुढे गेलं की या गेटला पार करून पुढे या शिखरावरचा खरा थरार. थोडंसं वरती आल्यावर एक आपल्याला थोडा चढावं लागतो आणि थोडंसं अवघड आहे. ते चिकट झालेलं आहे वाट पावसामुळे.
आणि बाबर, लक्ष्मण बाबर साध्या वाटेने. आणि आता आपण त्याच रोडने पुढे जात आहोत. हे बघा, आपण जसं जसे पुढचा प्रवास करणार तसं तसे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती अशी छोटी छोटी दुकाने दिसतील. थोडे अजून पुढे गेल्यावर तिथे बनवलेलं एक छोटंसं तळे आम्हाला दिसले. ते शेतकऱ्यांनी तयार केलेलं आहे. अजून पुढे गेल्यावर आपल्याला या ठिकाणी लोखंडी ग्रिल्स दिसतात. या डोंगरावरती जाताना लागलेल्या या पहिल्या लोखंडी ग्रिल्स, जे जर थकवा आला तर ज्याचा आधार घेऊन आपण पुढे पुढे जाऊ शकतो. छोट्या पायऱ्या आणि पकडायला ग्रिल्स. प्रवास करत करत आपण बघू शकता पुन्हा आम्हाला छोटीशी टपरी दिसली. चालून चालून थकलो होतो, त्यामुळे असे ठरवले की या टपरीवर थोडेसे बसूया, थोडी विश्रांती घेऊया. थोडी थंडी देखील लागलेली होती, त्यामुळे थंडी जाण्यासाठी चहा वगैरे काही मिळतो का ते बघूया. आपण शिखरावर जसे जसे पुढे जाऊ, जशी जशी आपण उंची गाठू, तसं तसे थंडीचे प्रमाण अधिक अधिक वाढत जाते. खूप थंडी लागलेली आहे आणि आपण दादा बघू शकता, मस्त चहा आणि कॉफी आम्ही बनवायला ठेवलेली आहे आता. आणि एवढं वरती अंतर चढून आलो आहोत तरी देखील आम्ही खूप आनंदी आहोत. एकदम एनर्जी फुल आहे, एकदम जोशमध्ये आहेत सर्व. आणि जुन्या काळातला बारी गावचेच प्रवीण आमचे मित्र, जे बारी गावचेच आहेत, पण आम्हाला सोबत वरती रस्ता दाखवायला ते आलेले आहेत. आणि या शिखरावर वरती जाण्यासाठी खरा थ्रिल चालू होतो तो या लोखंड्या पायऱ्यांनी. फक्त व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि ऐकलेलं होतं, परंतु आज प्रत्यक्ष अनुभव या पायऱ्यांवरती आम्ही घेत आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही येताना पायात बूट शूज असणे गरजेचं आहे, कारण या अरुंद अशा लोखंडी पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जर शूज घालून नाही आले तर त्या पायाला लागू शकतात. त्यामुळे या लोखंडी पायऱ्यांवरती तुम्हाला जर व्यवस्थित क्लाइम्स करायचे असेल तर पायामध्ये बूट शूज असणे गरजेचे आहे. ज्याचा शारीरिक फिटनेस चांगला आहे असं कोणत्याही वयोगटातील कोणीही या गडावरती क्लाइम्स करू शकतो. पुढे अजून आपल्याला दगडी पायऱ्या लागल्या आहेत. या शिखराची एक दंतकथा अशीही ऐकायला मिळते की कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी होती. ती एका पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी त्यांनी एक अशी अट टाकली होती की केर काढणे आणि भांडी घासणे ही 2 कामे सोडून इतर कामे ती करणार. परंतु एक दिवशी पाटलाच्या घरी खूप पाहुणे आले आणि मग त्या पाटलाने त्या मुलीला भांडी घासायला लावली. आणि त्यामुळे त्या मुलीने रागावून जाऊन ती एका डोंगरावरती जाऊन राहिली आणि तोच डोंगर म्हणजे
कळसुबाई शिखर अशी एक दंतकथा आहे. या शिखरावर वरती एकदम देवीचे एक छोटे मंदिर आहे. त्या मंदिराविषयी देखील अनेक आख्यायिका सांगितल्या जातात, अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. दरवर्षी अनेक भाविक त्या मंदिरामध्ये येत असतात. जोपर्यंत आपण शिखराच्या माथ्यावरती पोचत नाहीत तोपर्यंत अशाच लोखंडी शिड्या, मध्ये मध्ये अशीच पायवाट, मध्ये मध्ये अशाच छोट्या छोट्या पायऱ्या आपल्याला दिसतील. आपण या ठिकाणी बघू शकता की या कातळामधून, या दगडामधून एक पाण्याचा झरा आतून बाहेर येत आहे. फिल्टरपेक्षाही अजून फिल्टर असं हे पाणी, या पाण्याचा पिण्यासाठी तुम्ही आस्वाद घेऊ शकता. जिथे वेळ मिळेल, जिथे सुंदरता दिसेल तिथले व्हिडिओ टिपत, फोटो काढत आमचा पुढे प्रवास चालूच होता. तुम्हाला या कॅबल दिसत असतील, ज्या मोठ्या मोठ्या पाईपसारखे दिसत आहेत, ते पाईप नसून वरती लाईटसाठी त्याच्यातून वायरिंग नेलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये कुठेच यांना पाईप समजून हात लावू नये, कारण जर कुठे काही कट असेल वायर तर शॉक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की हे मोठे पाईप जे दिसत आहेत ते पाईप नसून लाईटवरती नेण्याच्या त्या कॅबल आहेत. अजूनही शिखराच्या माथ्यावरती जायला उशीर आहे. थोडे पुढे आता आपल्याला रेड कलरच्या, लाल कलरच्या पायऱ्या दिसत आहेत. लोखंडी शिड्यांमधल्या या सर्वात लांबलचक अशा पायऱ्या आहेत. त्या लांबलचक पायऱ्यांनी आमचा प्रवास पुढे पुढे चालू झाला. सर्व लोखंडी पायऱ्या चढून आपण वरती टोकाकडे आलेलो आहोत आणि एकदम वरती आलो आहोत. वरती आपण MSCBची लाईट पण इथे आहे, DP टाकलेली आहे त्यांनी वरती. आणि बघू शकता एवढ्या वरती चढून त्यांनी MSCBचं खूप आभार मानावे लागतील की एवढ्या वरती त्यांनी लाईटीची सोय केली आहे इकडे वरती. आणि खूप धुका आहे आणि त्या धुक्यामध्ये बघू शकता बाबर त्या धुक्यामध्ये आता रेनकोट बाबरने घातलेला आहे. आपल्याला दिसत खूप धुकं आहे, धुकं. आणि त्या धुक्यामध्ये वाट काढत आपण आता वरती चाललेलो आहोत.
चेहरा बघा, चेहरा त्या रेनकोट मध्ये एकदम तो कान झाकलेले आहेत, त्यांनी डोळे पण झाकून घेतलेले आहेत आणि आता वाटतं त्या अंगामध्ये भूत चढलेलं आहे. तारपणाचा हळूहळू सुरुवात होईल. इकडे हळूहळू पाय आता डोलाला लागलेला आहे. तिकडे तारपणाच्या हळूहळू सुरुवात होईल. आता रेनकोट शिवाय पर्याय नाही आपल्याला. जर छत्री घेतली तर एका छत्रीच्या 3-4 छत्र्या होतील इथे वरती आल्यावर. त्यामुळे छत्री घेण्याची कोणी हिंमत नाही करणार. फक्त रेनकोट आणि रेनकोट एकदम माथ्याकडे. मी आणि माझा मित्र बाबर कळसुबाई गडावरती धुकं पसरलेलं आहे. बघू शकता आपण त्या धुक्यामध्ये वरती टोकाकडे खूप वारा आहे, खूप वारा आहे. बघू शकता वरती. अरे बापरे, खूप वारा आहे एकदम वरती. खूप धुका आहे. धुक्यामध्ये पूर्ण भिजलेला होता मी माथ्यावरती. कळसुबाई गडावरती धुक्यामध्ये ट्रेकिंग सुरू आहे. या ठिकाणी खूप वारा आहे. त्या वाऱ्यामध्ये जवळचं देखील काही दिसत नाही. त्यामध्ये आपण ट्रेकिंग करत आहोत. मजा वाटते, थंडी देखील लागते आहे आणि कानाला जोराचे फटाके लागत आहेत पावसाचे. त्यामुळे चेहरा इथे झाकून घेत आहे मी आणि चेहरा बांधलेला आहे. कानाचं संरक्षण पावसापासून पाण्यापासून. थोडीशी थंडी लागलेली आहे इकडे वरती. खूप थंडी लागते आहे आणि आता काहीतरी खावं लागेल. इकडे अभ्यास केल्याने कानाखाली मारतात तसं वाटतं की कोणतरी कानाखाली मारत आहे आमच्या. एवढं वरती ते एक पहिल्यापासून स्वप्न होतं की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे सर करणे. ते आज आपण बघा त्या चेहरा देखील एकदम आहे. अजून पूर्ण नाही केलेला आहे, थोडं अजून आहेच. आणि बाबर सरांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. आमचा बारीगावचा मित्र प्रवीण देखील आमच्या सोबत. आणि खूप धुक्यांमध्ये एक छोटासा झरा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तयार झालेला. सुंदर असा धबधबा या ठिकाणी. धुक्यामध्ये बसलेलं कळसुबाई गड. रेनकोट घालून सर्व. थंडी वाढलेली आहे थोडी. आता वरती आल्यावर थंडी वाढलेली आहे. बघू शकता. ते इकडे बघून हाय करा सगळ्यांनी. आणि त्या वाऱ्यामध्ये तग लागत नाही आमचा. वारा मागे जोडून देतोय आम्हाला खाली. कळसुबाई गडावरती खूप वारा आहे. भर पावसामध्ये वाऱ्यामध्ये ट्रेकिंग सुरू आहे आमची. वारा, खूपच वारा वरती. अरे बापरे, खूप वारा आहे, खूप वारा आहे, खूप वारा आहे. एकदम खाली खेचत जाते वारा आम्हाला. बाबर बघा तिकडे. आणि गडावर आता वरती पोहोचण्याच्या या शेवटच्या लोखंडी पायऱ्या. त्या लोखंडी पायऱ्याने आता आपण हळूहळू वरती चाललेलो आहोत. शेवटचं टोक आणि या शेवटच्या लोखंडी पायऱ्या. ढगात चालण्यासारखा अनुभव आला तो आम्हाला याच पायऱ्यांवरती. धुकांमध्ये पसरलेल्या या पायऱ्या आणि खरोखरच मनाला असं वाटत होतं की आपण ढगांवरतीच चालत आहोत. आणि गडाचं सर्वात उंच ठिकाण म्हणजेच हा गडा. त्या गडावरती तिथे देखील खूप वारा आहे. त्या वाऱ्यामध्ये खूप धुका आहे. त्या धुक्यामुळे समोरचं देखील काही जास्त दिसत नाही.
शिखराला आलेले आहेत. त्या वाऱ्यामध्ये रेनकोट असा फाटणार की काय असं वाटायला लागलेलं आहे. खूप टोका जाऊ नका, टोका नको, टोका चला खाली, चला खाली, चला खाली, चला चला खाली. आम्ही नेहमीप्रमाणे प्रत्येक ट्रेकिंगच्या वेळेस गड असो किंवा शिखर असो त्याच्या माथ्यावर पोचल्यानंतर आमचा ठरल्याप्रमाणे आम्ही केलेला हा तारपाडा. शिखराच्या माथ्यावर पोचल्यानंतर मनमुराद आनंद आम्ही घेतला तो तारपानाच नाचण्याचा. परतीचा प्रवास आमचा चालू झाला, परंतु त्या प्रवासासोबत परतीच्या अनेक गोष्टी आम्ही सोबत घेऊन जात आहोत. या शिखरावरची थंडी, या शिखरावरच्या पायऱ्या, या शिखरावरच्या लोखंडी पायऱ्या, या शिखरावरचे धोके, या शिखरावरच्या धोक्यांमध्ये चालताना, ढगात चालताना होणारा अनुभव, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या सोबत घेऊन जात आहोत. खूप वर्ष झाली आणि आम्ही दरवर्षी विचार करायचो की महाराष्ट्रातील उंच असणाऱ्या शिखराला भेट दिली पाहिजे. ती भेट आम्ही दिलेली आहे आणि परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. जास्त गर्दी जर असेल तर या पायऱ्याने एका साईडला जाणारी माणसं आणि एका साईडला येणारी माणसं यासाठी या पायऱ्या तयार केलेल्या आहेत. परतीच्या मार्गावर जाताना थोडंसं अंतर बाकी राहिलेलं आहे मेन रोडवर पोचायला. आणि बघू शकता की दगडांवरती माती आलेली आहे आणि त्यामुळे चिकट थोडा वाढलेला आहे. थोडीशी काळजी घ्यावी लागेल, कारण कोणत्याही क्षणी या चिखलामध्ये, या मातीमध्ये पाय घसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे थोडंसं अलगद चालावं लागेल. निसर्गाचा सुंदर आस्वाद घेऊन झालेला आहे आणि ती सुंदरतेची शिदोरी घेऊन आम्ही घराकडे जात आहोत. शेवटी आम्ही असंच म्हणणार, काय ते शिखर, काय ती थंडी, काय त्या शिखरावरील धबधबे, काय त्या शिखरावरची झाडी, सर्व एकदम ओके. चला तर मित्रांनो, बाय बाय. पुन्हा भेटूया एका नवीन ट्रेकसहित, एका नवीन ठिकाणासहित, एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, ओके, बाय बाय.